गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आज हिल्स ऑफ एक्सचेंजचा पुढचा भाग आपण बघणार आहोत. आज आपण जनरल एंट्री सर्व प्रकारचे बघणार आहोत, संपूर्ण आहोत एंट्री नंबर्स. तर आजपर्यंत बघून आपण जनरल एंट्रीमध्ये काय बघितलं होतं, तर पहिल्या दोन एंट्री आपण त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. त्या म्हणजे कोणत्या कोणत्या होत्या, एक बाईंग आणि सेलिंगचं आणि दुसरं म्हणजे कुठलं होतं, ॲक्सेप्टन्सचं. या दोन एंट्री आपण त्या दिवशी पाहिल्या होत्या. त्यानंतर मात्र आपण काय पाहिलं होतं, सेंडिंगची एंट्री. आपण जो क्रम लिहून घेतलेला आहे एंट्र्यांचा तो वारंवार बघत जा. ॲक्च्युअली तुम्ही तुमच्या वहीवर ते नोंदवून घेतलं असेल, नसेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला तो क्रम लिहून दिलेला आहे. तो क्रम तुम्ही परत बघा, परत तो लिहून घ्या वहीवर आणि तो क्रमानुसार एंट्र्या बघत जा. ठीक आहे. तर आता पुन्हा एकदा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनत जाईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. ठीक आहे. सुरुवात करूया व्हिडिओला आपण. तर आज यामध्ये आपण सेंडिंगचे पाहिलं, ऑनर आणि डिसऑनर. या दोन्हीपैकी एकच गोष्ट होईल, एक तर बिल ऑनर होईल नाही तर डिसऑनर होईल. ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट घडल्यानंतर मात्र पहिलं बिल बाळांनो संपुष्टात येतं. पहिलं बिल संपतं, पहिलं बिल ओव्हर संपलं. आता पहिलं बिल विसरून जा, पण ऑनर झालं तर व्यवहार संपला. बिल जर पहिलं बिल ऑनर झालं तर विषय संपला, व्यवहार संपला, देणं घेणं संपलं, सगळं काही संपलं. परंतु जर बिल डिसऑनर झालं, बिल जर मात्र डिसऑनर झालं बाळांनो, तर मात्र आपल्याला पुढची प्रक्रिया पार पाडावी लागते. ती पुढची प्रक्रिया काय आहे मग, तर पुढची प्रक्रिया अशी आहे की बिलाचं रिन्युवेशन होतं. रिन्युवेशन म्हणजे काय, पहिलं बिल कॅन्सल करा. पहिलं बिल डिसऑनर झालं म्हणजेच बाळांनो ते काय झालेलं आहे, कॅन्सल झालेलं आहे, संपलेलं आहे बिल पहिलं. पण पैशाचा व्यवहार संपलाय का, नाही. बिल डिसऑनर झालं याचा अर्थ बिल संपलं पण पैशाचा व्यवहार संपलेला नाही आहे. ड्रायव्हरला विनंती करतो की ड्रायव्हर साहेब, तुमची 2 महिन्याची पहिली मुदत संपलेली आहे, पण मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. याचाच अर्थ पहिलं बिल काय झालं, डिसऑनर झालं. मग मला तुम्ही अजून 2 महिन्याची मुदत वाढ द्या. अजून तुम्ही मला काय करा, 2 महिन्याची मुदत वाढ द्या. यासाठी ड्रायव्हर काय करतो, रिन्युअलची प्रक्रिया पार पाडतो. रिन्युअल, बिलाचं रिन्युवेशन म्हणजे काय, पहिलं बिल कॅन्सल करणे आणि नवीन बिल तयार करणे. पण नवीन बिल किंवा मुदतवाढ ड्रायव्हरला डायरेक्ट देणार नाही. डायरेक्ट देणार का बाळांनो, बिलकुल नाही. तो डायरेक्ट मुदतवाढ देणार नाही. काहीतरी चार्जेस त्याला किंवा कुठल्या प्रकारचा तरी एक व्याज तो त्या ठिकाणी आकारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी बाळांनो आपल्याला रिन्युअलची प्रक्रिया पार पाडताना व्याज आणि पार्ट पेमेंट या 2 गोष्टी समजावून घ्याव्या लागतील. पहिल्यांदा आपण ते समजून घेऊया, नंतर आपण जनरल एंट्रीज बघूया. ओके. आज आपण जनरल एंट्रीला संपवून टाकून देऊया. ठीक आहे. चला तर मग आता बघूया दोन येतात. आता काय होतं की पहिलं जे बिल होतं, फर्स्ट बिल जे होतं बाळांनो, ते ₹5,000चं होतं. किती महिन्याचं होतं, 2 महिन्याचं होतं. सपोज त्याची आज ड्यू डेट आहे, बरोबर आहे का, त्याची 2 महिने आजचे संपलेले आहेत आणि त्या बिलाची आज काय आहे, प्लस 3 दिवस संपलेले आहेत. आज काय ड्यू डेट आहे. मग आज ड्यू डेट आहे. ही ड्यू डेट असताना आपण ड्रायव्हरला पैसे मागितले. आपण ड्रायव्हर आहोत, ड्रायव्हरला आपण पैसे मागितले, पण ड्रायव्हर काय म्हटला, माफ करा, मी तुमचे पैसे आज देऊ शकत नाही. म्हणजे पहिलं बिल बाळांनो काय झालेलं आहे, कॅन्सल म्हणा किंवा डिसऑनर म्हणा. काय झालं आहे, डिसऑनर किंवा कॅन्सल म्हणा. मग काय होईल, ₹5,000चं बिल ड्रायव्हर काय डायरेक्ट त्याच्या या विनंतीला मान्यता देणार नाही. बाळांनो ड्रायव्हर याच्या विनंतीला डायरेक्ट मान्यता देणार नाही, काहीतरी अटी घालेल. पहिली अट कोणती असेल त्याची पहिली अट असेल की 5,000पैकी काहीतरी तू मला पैसे दे, थोडेफार तरी दे. ही प्रत्येक वेळेला अशी अट असू शकत नाही, परंतु मोस्ट ऑफ टाइम जास्तीत जास्त वेळेला अशा प्रकारची त्याची अट असू शकते की 5,000पैकी तू मला आत्ताच्या आत्ता काय कर, ₹2,000 देऊन टाक, की ज्यालाच आपण बाळांनो काय म्हणतो, पार्ट पेमेंट असं म्हणतो.
त्यानंतर आपल्याला पार्ट पेमेंट म्हणजे थोडे दिले थोडे ठेवले. ओके, हे काय आहे? पार्ट पेमेंट आहे. मग आता 5,000तून त्याला 2,000 आपल्याला देऊन टाकले तर राहिले किती बघा आता? 3,000. याला म्हणायचं नवीन बिलाची अमाऊंट, न्यू बिल अमाऊंट. तर किती महिन्याची मुदतवाढ मागितली बाळांनो? 2 महिन्याची मुदतवाढ मागितली. किती महिन्याची मुदतवाढ मागितली आहे? 2 months. बरोबर का? 2 महिन्याची मुदतवाढ मागितलेली आहे 3,000 रुपयासाठी. कोण मागितलेली आहे? ड्रायव्हरनं ड्रायव्हरला. बरोबर का? पण आता अशा प्रसंगी हे 2 महिन्याची 3,000 रुपयासाठी 2,000चा विषय मिटलेला आहे, त्याचा विषय निघणार नाही. आता त्याच्या 5 रुपये आहेत का आपले? नाही, आता 3,000 रुपये आहेत का? 5 पैकी 2,000 त्याने आपल्याला देऊन टाकलेले आहेत. आता ड्रायव्हर किती रुपये उरले आपले? फक्त 3,000 रुपये उरलेले आहेत. मग आता या 3,000वर ड्रायव्हर काय म्हणेल? मी तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी मुदतवाढ देणार नाही, मी तुम्हाला त्याच्यावर 6% व्याज आकारेन. किती महिन्याकरता बाळांनो? 2 महिन्याकरिता 6% व्याज आकारेल. आता 6 असू शकतं, 5 असू शकतं, 8 असू शकतं, 10, 12 वॉट एव्हर मे बी वॉन्ट टू ड्रायव्हर. ज्या ड्रायव्हरला जे वाटेल त्या हिशोबानं तो त्या ठिकाणी त्याला व्याजाची आकारणी करेल. मग आता व्याजाची आकारणी केल्याच्या नंतर आता या ठिकाणी 6% व्याज. बरोबर आहे का? या बरोबर 6 1 6, 6 2 12, 2 कटलेले आहेत, 0 0 पण कटले, उरले किती बाळांनो? 30 रुपये. 30 रुपये 2 महिन्याचं व्याज होईल 6%. मग या ठिकाणी बाळांनो डिसऑनरची एंट्री, त्यानंतर मग आता व्याज आकारल्याची एंट्री, इंटरेस्ट ड्यू. तुम्ही एंट्र्यांचा क्रम बघा, एंट्र्यांच्या क्रममध्ये आहे. बरोबर का? त्यानंतर पार्ट पेमेंटची एंट्री, पार्ट पेमेंटची हे 2,000 रुपये मिळाल्याची एंट्री. 30 रुपयाच्या व्याजाच्या आकारणीची एंट्री आपण केलेली आहे. 30,000 रुपयाच्या व्याजाच्या आकारणी 30 रुपयाच्या व्याजाच्या आकारणीची एंट्री आपण केलेली आहे इथं. त्यानंतर हे 2,000 मिळाल्याची एंट्री इथं. आणि आता चौथी आणि शेवटची जे 3,000चं जे बिल आहे, हे 3,000चं बिल आता याला आपण काय म्हणूयात? न्यू ॲक्सेप्टन्सची एंट्री म्हणूयात. अशा प्रकारची एंट्री होईल बाळांनो. तर आता एक या ठिकाणी मात्र लक्षात घ्यायसारखा मुद्दा असा आहे बाळांनो, की जो मुद्दा 3 आणि हे 2 याला काय म्हणूया आपण? मुद्दल म्हणूया. बरोबर आहे का? पण या मुदलीवर आपल्याला आता व्याज आहे 30 रुपये, जे की ड्रायव्हरकडनं मिळणार आहे. आणि जर पहिलं बिल कॅन्सल केल्यामुळे नोटिंग चार्जेस असतील तर नोटिंग चार्जेसची अमाऊंट पण. तर अशा वेळेस नोटिंग चार्जेसची अमाऊंट आणि इंटरेस्टची अमाऊंट ही मात्र या पार्ट पेमेंट सोबत आहे का नवीन बिलामध्ये आहे, हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला काळजीपूर्वक बघणं अत्यंत गरजेचं आहे बाळांनो. आहे की नाही? म्हणजे हे 30 रुपये कधी कधी पार्ट पेमेंट सोबत मिळतात ड्रायव्हरला, तर कधी कधी नवीन बिलामध्ये ऍड करायचे असतात. परंतु व्याज आकारण्यासाठी मात्र हीच अमाऊंट वापरायची असं आपण वापरलेलं आहे. आहे की नाही? जसं आपण इथे वापरलेलं आहे व्याज आकारण्यासाठी, आकारणी करा 6%, 6% काढण्यासाठी मात्र 3,000चाच उपयोग केला पाहिजे बाळांनो. आहे की नाही? परंतु मात्र पार्ट पेमेंट सोबत मिळणार कधी, नक्की कॅश कधी मिळणार, हे मात्र पार्ट पेमेंट सोबत आहे का नवीन बिलात आहे, हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मग अशा 1 2 3 एंट्र्या नवीन रिन्युअलच्या बिलाचं रिन्युअल जे असतं, रिन्युएशन असतं, त्याच्या एंट्री आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. बरोबर आहे नाही? हे तुम्हाला प्रक्रिया समजली असेल असं गृहीत धरतो आणि याच्या ज्या एंट्रीज आहेत त्याच्याकडे वळतो बाळांनो. ठीक आहे? तर एंट्रीज बघूया आता. आपण पाठीमागाची एंट्री समजूयात की डिसऑनरची केलेली आहे. आपण पूर्ण आता चार्ट मला आपला लिहिलेला कालचा तो चार्ट आपण बघितलेला आहे. ते म्हणजे शेवटची एंट्री डिसऑनरची होती. डिसऑनरची इथे एंट्री सांगायची गरज नाही, ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्याच एंट्री इथे लागू होती. रिन्युएशनच्या मध्ये वेगळी काही एंट्री होणार नाही डिसऑनरची, तीच एंट्री इथे होईल. तर डायरेक्ट आपल्याला इंटरेस्ट ड्यू. आता काय करतो मी? प्रोसिजर ऑफ रिन्युअल ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. प्रोसिजर ऑफ रिन्युअल ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज. बिल्स ऑफ एक्सचेंजच्या रिन्युअलची प्रक्रिया कसली प्रक्रिया असेल? पहिली एंट्री डिसऑनरची, जी की ऑलरेडी आपण पाहिलेली आहे. डिसऑनर्ड ऑफ फर्स्ट बिल. ओके, ही एंट्री आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, पुन्हा पाहायची गरज नाही बाळांनो.
पुन्हा पाहायची गरज आहे का? नाही, आहे की नाही? हा, इथं लिहितो मी, याचं वाटलेस तर ऑलरेडी सीन, आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. त्यानंतर नंबर 2 येतं इंटरेस्ट ड्यू. इंटरेस्ट ड्यूची एंट्री म्हणजे व्याजाची आकारणी. व्याजाची आकारणी कोण करतो? ड्रायव्हर करतो. ड्रायव्हर का? कारण पहिलं बिल रद्द करून नवीन आणखीन मुदतवाढ दिली, त्या मुदतवाढीसाठीचा मोबदला म्हणून व्याजाची आकारणी होते आणि ही व्याजाची आकारणी ड्रायव्हर करत असतो. मग ड्रायव्हरच्या पुस्तकात एंट्री इथं घेऊया आणि इथं काय घेऊया? ड्रायव्हरच्या पुस्तकातली एंट्री बघूया. बरोबर का? ड्रायव्हरचं ते काय असेल होता? इन्कम असेल. का बरं? कारण त्यानं ड्रायव्हरला मुदतवाढ दिली, व्याज मिळणार आहे त्याला. कोणाला? ड्रायव्हरला. म्हणून त्या ठिकाणी बाजू एंट्री काय आहे? कोणाकडनं व्याज मिळणार आहे? ड्रायव्हरकडनं मिळणार आहे. म्हणून फायदा घेणारा ड्रायव्हर आहे टू इंटरेस्ट अकाउंट. आणि इंटरेस्ट हे त्याचं इन्कम आहे. इंटरेस्ट हे नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. ओके, अशा प्रकारचा नियम बघितलेला आहे की नाही? ड्रायव्हर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. आणि ड्रायव्हर हीच एंट्री काय करेल? ड्रायव्हर याला इन्कम म्हणेल तर ड्रायव्हर याला खर्च म्हणेल. म्हणजे इंटरेस्ट अकाउंट डेबिट, कारण डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस या नियमानुसार आपण इंटरेस्ट अकाउंट ड्रायव्हर काय करेल? डेबिट करेल. आणि हे व्याज आपल्याला देणं कोणाला आहे? प्रत्येक वेळेला ड्रायव्हरलाच. कारण ड्रायव्हरसाठी फक्त आणि फक्त ड्रायव्हर आहे, बाकी बैंक एंडोर्समेंट वो कुछ नहीं है उसके पास, है नहीं? ड्राइविंग के लिए दूसरा कोई भी नहीं है, सिर्फ कौन है? सिर्फ ड्राइवर है. सो वो सिर्फ और सिर्फ ड्राइवर के साथ ही अपना व्यवहार आगे जारी रखेगा. ठीक है. तर चला मग आता आपण हे झालं इंटरेस्ट ड्यूची एंट्री. इंटरेस्ट ड्यूच्या एंट्री नंतर बानो नंबर लागतो, तो कशाला बानो? नंबर 3 पार्ट पेमेंट. पार्ट पेमेंट. ओके, पार्ट पेमेंट. ड्रायव्हर काय म्हणेल? 5,000 पैकी 2,000 मला मिळाले. मग आता 5,000 पैकी 2,000 मिळाले, 3,000ला मुदतवाढ, 3,000वर 6% 2 महिन्याचं आपण आत्ताच व्याज काढलं होतं 30 रुपये. तर हे 30 रुपये 3,000वरच म्हणजे या नवीन बिलाच्या अमाऊंटवरच काढले पाहिजे आपण. परंतु नवीन बिलावरच काढले पाहिजे. परंतु मात्र बाळांनो, या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यावं लागणार आहे, ती म्हणजे काय? तर नवीन बिल जे आहे त्या नवीन बिलाच्या अमाऊंटवरच व्याजाची रक्कम चार्ज केली पाहिजे. परंतु ती रक्कम मिळणार कधी हे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये पाहावं लागणार आहे, आहे की नाही? जर ती पार्ट पेमेंट सोबत मिळाली असेल तर पार्ट पेमेंट सोबत ती अमाऊंट 2,030 रुपये. पण जर नवीन बिलात जर मिळाली असेल तर इथल्या इथं 2,000 रुपये आणि नवीन बिलाचे 3,030 रुपये तुम्हाला अशी अमाऊंट करावी लागेल. ठीक आहे. तर आता इथं पार्ट पेमेंटची एंट्री. ड्रायव्हर काय म्हणेल? कॅश मला मिळाली. कॅश ऑर बँक, कधी कधी चेक पण मिळतो म्हणून बँक अकाउंट आणि कॅश मिळाल्यानंतर कॅश अकाउंट. टू कोणाकडून मिळाले म्हणून? तो म्हणजे सरळ सरळ मला ड्रायव्हरकडून मिळाली. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू ड्रायव्हर अकाउंट. आणि ड्रायव्हरमध्ये मी कॅश दिली. कोणाला दिली म्हणून? फायदा घ्यायला कोण आहे? ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर्स अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. हा झाला पार्ट पेमेंटचा व्यवहार. हा काय झाला? पार्ट पेमेंटचा व्यवहार. पुढचा आणि शेवटचा व्यवहार आहे तो कोणता? न्यू ऍक्सेप्टन्स आहे. आहे नाही? हा व्यवहार कुठला आला? न्यू ऍक्सेप्टन्स, नवीन ऍक्सेप्टन्स. सेम जी आपण पहिल्या 2 एंट्र्या ज्या केल्या, एकदम स्टार्टच्या 2 एंट्र्या. पहिली कोणती? बाईंग आणि सेलिंगची. दुसरी कोणती होती? ऍक्सेप्टन्सची. बिल कोणतं असू द्या, पहिलं असू द्या, दुसरं असू द्या, का अजून 10वं असू द्या, की वही बिल काढू द्या आपण ड्रायव्हरवर, ऍक्सेप्टन्सची एंट्री बाळानं बदलणार नाही, तीच एंट्री होईल. काय एंट्री म्हणजे ड्रायव्हरसाठी बिल काय? रिसिवेबल आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कोण दिला मला ऍक्सेप्टन्स? ड्रायव्हरनं दिलेला आहे. आणि ड्रायव्हर काय म्हणेल? ड्रायव्हर्स अकाउंट डेबिट टू ड्रायव्हरसाठी बिल काय? पेएबल आहे. ड्रायव्हरसाठी बिल्स रिसिवेबल आहे तर ड्रायव्हरसाठी बिल काय? पेएबल आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण एंट्र्या केल्या पाहिजेत. हे झालं रिन्युअलच्या 3 एंट्र्या.
ओके. डिसऑनरला धरून खरं तर 4 एंट्री, पण डिसऑनरची एंट्री वेगळी करायची गरज नाही. मी वारंवार सांगतो बाळा तुम्हाला की डिसऑनरची एंट्री वारंवार करण्याची गरज नाही आहे. पण रिन्युअलचा जेव्हा या ठिकाणी उल्लेख केला जातो त्यावेळेला मात्र पहिली जे असते एंट्री, एखाद्या वेळेस काय होतं प्रॉब्लेममध्ये की डिसऑनरचा उल्लेख असत नाही, डायरेक्ट रिन्युअलचा उल्लेख असतो. तर त्या अनुषंगानं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल रिन्युअल म्हणजे पहिलं बिल कॅन्सल करणे, म्हणजे डिसऑनरची एंट्री करणे, नंतर बाकीच्या एंट्री करणे. अंडरस्टँड एव्हरीवन. तर आता एक लक्षात घ्या की मी पुन्हा वारंवार सांगतो की व्याजाची जी रक्कम आहे ती व्याजाची रक्कम एक तर पार्ट पेमेंटमध्ये मिळते, नाहीतर या नवीन बिलात मिळते. पण चार्ज मात्र कोणत्या अमाऊंटवर करायची बाळांनो? याच अमाऊंटवर करायची. प्रत्येक वेळेला याच अमाऊंटवर चार्ज केल्यानंतर ते 30 रुपये पार्ट पेमेंट जर मिळाले असतील तर 2030 रुपये लिहायचे इथं. परंतु जर नवीन बिलात मिळाले असतील तर इथं 2000 रुपयेच लिहायचे आणि तर 3030 रुपये लिहायचे. अंडरस्टँड. सगळ्यांना चांगलं कळलं असेल, नाही कळलं असेल तर मला कॉल करून विचारा. ठीक आहे. तर आता आपण बघूयात नंबर. आता याच्यानंतर बाळांनो काय होतं, आता नवीन बिल ॲक्सेप्ट झालेलं आहे तर नवीन बिल पुन्हा एकदा सेंडिंग होऊ शकतं. मोस्ट ऑफ टाईम 12वीच्या सिलेबसनुसार बाळांनो दुसरं बिल शक्यतो सेंडिंग होत नाही का, खऱ्याखुऱ्या व्यवहारात होऊ शकतं. परंतु आपला जो प्रॉब्लेम 10 मार्कासाठी येतो तर ते फक्त 10 मार्कासाठी येत असल्या कारणामुळे प्रॉब्लेम पुढे लांबत नाही जास्त बाळांनो. म्हणून ते सेंडिंगची एंट्री जनरली विचारली जात नाही, आणि विचारली जरी तरी आपण ज्या पहिल्या 4 एंट्र्या केल्या होत्या केसेसच्या सेंडिंग नंबर 3 मध्ये त्या तुम्ही पुन्हा एकदा करू शकता आणि त्याच एंट्र्यात मला पुन्हा वारंवार न्यायच्या आहेत, पुढे न्यायच्या आहेत. ओके. तर अशा पद्धतीनं बाळांनो हे रिन्युअलची प्रक्रिया पार पडलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे बाळांनो काय, तर पुढचा प्रक्रिया आता हे दुसरं बिलचं काय होऊ शकतं. पुन्हा एकदा ऑनर नाही तर डिसऑनर. सेंडिंग झालं तर सेंडिंगच्या एंट्री ऑलरेडी आपण बघितलेल्या बाळांनो, ऑनर डिसऑनरच्या एंट्री ऑलरेडी बघितलेल्या बाळांनो आपण. पण आता काय अशा 2 गोष्टी बघायच्या आहेत की त्या 2 गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत, आहे की नाही. त्या 2 गोष्टी कोणत्या, तुम्ही एंट्र्या लिहून घेतल्या असं लिहून घ्या बाळांनो. एंट्र्या लिहून घेतले असतील. बघूया पुढे. मुरबे आता नवीन बिल ॲक्सेप्ट झालेलं आहे. नवीन बिल ॲक्सेप्ट झाल्यावर त्या 2 गोष्टी कोणत्या होतात बघूया आपण. म्हणजे ते तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे ते तुम्हाला करायचं असतं. डायरेक्ट ऑनर सांगितलं असेल, डायरेक्ट ऑनरची एंट्री करून टाका, विषय संपला. पण डायरेक्ट तुम्हाला जर डिसऑनरची एंट्री सांगितली असेल डिसऑनर करून टाका, विषय संपला, आहे का नाही. सेंडिंग सांगितलं असेल तर सेंडिंग करा, अजून पुढं काय सांगितलं ते करा. तुम्हाला बाकी सगळं माहीत आहे. फक्त 2 गोष्टी आता माहीत नाही आहेत, ते म्हणजे काय, बिलाचं रिटायरमेंट करणे. बिलाचं काय करणे, रिटायरमेंट करणे म्हणजे काय हेही आपण आता बघूया. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय, बिलामध्ये इन्सॉल्वन्सी, ड्रावी इन्स्टॉलमेंट होतो म्हणजे काय, हे 2 गोष्टी बघूयात आणि आजचा व्हिडिओ थांबूयात. ठीक आहे. तर आज त्याचा आपण पहिला बघूयात काय लावून आपण, रिटायरमेंट ऑफ बिलाची रिटायरमेंट. बरोबर आहे. समजूया आज रोजी तारीख काय, आज 5 जुलै 2020. या दिवशी मी तुमच्यावर बिल काढलं समजा 5000चं. किती महिन्याचं काढलं बाळांनो, सपोज 2 months. मग याची ड्यू काय बाळांनो, 5 जुलै ते 2 महिने म्हणजे 5 ऑगस्ट 5 सप्टेंबर प्लस 3 दिवस म्हणजे बाळांनो येते किती बाळांनो, 8 सप्टेंबर 2020. बरोबर आहे का. सॉरी इथं काय केलं आपण, इथं 5 सप्टेंबर प्लस 3 days किती, 8 सप्टेंबर 2020. ओके. तर आता अशा प्रकारे बाळांनो बिलाची काय आली ड्यू डेट, 8 सप्टेंबर ही तुमच्या बिलाची काय आलेली आहे ड्यू डेट, ज्या दिवशी तुम्ही मला 5000 रुपये दिले पाहिजे अकॉर्डिंग टू दिस बिल्स ऑफ एक्सचेंज. ओके. मग यानुसार तुम्ही मला पैसे दिले पाहिजे. पण काय झालं, 8 सप्टेंबरच्या 1 महिना आधीच, 8 सप्टेंबरच्या 1 महिना आधी म्हणजे आय थिंक 8 ऑगस्ट. 8 किती ऑगस्ट. 8 ऑगस्टलाच काय झालं की तुम्ही माझ्याकडे आलात पैसे घेऊन आणि म्हटलात की ड्रायव्हर साहेब तुमचे हे 5000 रुपये घेऊन टाका.
5,000 रुपये काय करा, घेऊन टाका. मला आता तुमच्या पैशाची आवश्यकता नाही आणि माझ्या म्हणजे तुमच्या सवलतीची मला आवश्यकता नाही. आता माझी गोष्ट, अरे अजून 1 महिना बाकी आहे ना, नाही नाही आजच पैसे घेऊन टाका. पण मी 1 महिना आधीच पैसे मला मिळत आहेत म्हणून मी तुम्हाला त्यामध्ये सूट देऊ शकतो. ऐक ना, मी कोण आहे, ड्रायव्हर आहे, म्हणून मी तुम्हाला सूट दिली तर त्याला ड्रायव्हर बाळग त्या सूटला बाळग काय म्हणेल, रिबेट म्हणेल. पण ड्रायव्ही मात्र त्याला काय म्हणेल, डिस्काउंट म्हणेल. आहे का नाही. म्हणजे या 5,000तून समजा तुम्हाला म्हटलं की मी 4,950 रुपये द्या, कारण तुम्ही मला 1 महिना पैसे आधी देत आहात. खरंच तुम्ही मला 8 सप्टेंबरला पैसे द्यायला पाहिजे, पण तुम्ही 8 सप्टेंबर ऐवजी 1 महिना आधीच म्हणजेच 8 ऑगस्टला तुम्ही मला हे पैसे देत आहात म्हणून मी तुम्हाला 50 रुपयाची सूट देत आहे. म्हणजेच मी तुम्हाला काय देत आहो, रिबेट, आणि तुम्हाला काय मिळतो आहे, डिस्काउंट. कारण माझ्या दृष्टिकोनातून ही सूट काय असेल, रिबेट असेल, तर तुमच्या दृष्टिकोनातून ही सूट काय असेल बाळांनो, काय असेल, डिस्काउंट असेल. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे बाळांनो. तर मग आता या ठिकाणी ड्रायव्हर काय एंट्री करेल याची, आता एंट्री बघून घेऊया. रिटायरमेंट ऑफ बिल मध्ये ड्रायव्हरची एंट्री काय होते, ड्रायव्हरला पैसे मिळाले. किती मिळाले पैसे, कॅश और बँक अकाउंट डेबिट. किती पैसे मिळाले बाळांनो, 4,950 रुपये ड्रायव्हरला मिळाले. ड्रायव्हरला किती पैसे मिळाले, 4,950 रुपये मिळाले. त्यानंतर ड्रायव्हरला किती भेटायला पाहिजे होते पैसे, 5,000 रुपये भेटायला पाहिजे होते, पण किती भेटले, 4,950. म्हणजे 50 रुपये काय आहे, ड्रायव्हरनं ड्रायव्हीला दिलेली रिबेट आहे. आणि ड्रायव्हरकडनं मग आता काय जाईल, हो, बिल्स रिसिवेबल जाईल. ड्रायव्हरकडनं काय जाईल, बिल्स रिसिवेबल जाईल ना. बिल गेलं, पैसा आला, पण केवढ्याचं बिल गेलं 5,000 रुपयाचं, पण फक्त पैसे आले 4,950. म्हणजेच आले 4,950, पण बिल गेलं 5,000चं. त्याचा अर्थ 50 रुपये काय लॉस आहे. तर ग्रामीण अकाउंटच्या नियमानुसार डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून रिबेट अकाउंटला आपण डेबिट केलेलं आहे बघा ड्रायव्हरच्या दृष्टिकोनातून. आणि ड्रायव्ही काय म्हणेल, बिल आलं, केवढ्याचं आलं हो बिल, ड्रायव्हीला 5,000चं बिल आलं म्हणून तो काय म्हणेल, बिल स्टेबल आलं. कारण ड्रायव्हरसाठी बिल रिसिवेबल आहे आणि तेच बिल ड्रायव्हीसाठी काय पेएबल आहे की नाही. आणि तो म्हणेल की माझ्याकडनं कॅश गेली, पण किती बिल आलं आणि किती कॅश गेली हेही महत्वाचं आहे. बिल गेलं 5,000चं, कॅश आली, बिल आलं 5,000चं आणि कॅश गेली 4,950. म्हणजे 50 रुपये फायदा झाला, बरोबर आहे का. 5,000 रुपयाचं बिल गेलं आणि आलं ड्रायव्हीला 5,000 रुपयाचं बिल रिसिव्ड झालं, पण कॅश गोज आउट किती आहे बाळांनो, 4,950. म्हणजे 50 रुपये फायदा आहे. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स म्हणून हा तो डिस्काउंट काय करेल बाळांनो, क्रेडिट करेल. काय करेल, डिस्काउंट तो क्रेडिट करेल. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. ही झाली रिन्युअलची एंट्री, बस विषय संपला. इथं रिन्युअल झालं, विषय संपला. रिन्युअलची फक्त एकच एंट्री होते, रिटायरमेंटची मात्र एकच एंट्री होते. हे आहे रिटायरमेंट ऑफ बिल. म्हणजे काय, मुदतीपूर्वीच बिल संपवून टाकणे किंवा बिलाचे पैसे पेड करून टाकणे ड्रायव्हरला आणि विषय संपवून टाकणे, अशा प्रकारचा याचा अर्थ होतो. याला म्हणतात बिलाचं रिटायरमेंट. डू यू अंडरस्टँड, व्हेरी वेल अंडरस्टँड. नाही आला तर वारंवार हे व्हिडिओ पहा, रिव्हर्स करून बघा, तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. तर शेवटचा एकच भाग राहिला आहे, तो म्हणजे कुठला भाग ना, तर इन्सॉल्वन्सीचा. जेव्हा तुम्हाला लिहून घ्यायचं असतं त्या वेळेला व्हिडिओ पॉज करत जा, झूम करत जा आणि त्याला लिहून घ्यायचा तुमच्या वहीवर. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. ऑलरेडी तुमच्या वहीवर असेल तरी परत लिहून घ्या, काही फरक पडत नाही बघा. ठीक आहे. तर आता पुढचा जो मुद्दा आहे तो काय आहे, शेवटचा मुद्दा आहे याचा, तो म्हणजे काय, इन्सॉल्व्हन्सी ऑफ ड्रायव्ही. बरं, दिवाळखोरी म्हणजेच काय, ड्रायव्हीवर माझे 5,000 रुपये आहेत, म्हणजे मी ड्रायव्हीवर 5,000चं बिल काढलेलं आहे, पण ते 5,000 रुपये कोणत्याच परिस्थितीमध्ये, कोणत्या सगळं विकलं तरी
ड्रावी माझ्या पैशाची पूर्तता करू शकत नसेल तर ड्रावीला दिवाळखोर घोषित केलं जातं. अर्थात कुठल्याही व्यक्तीकडे लोकांच्या देयतेपेक्षा संपत्ती कमी झाली आहे की नाही, म्हणजे बाळांनो एक्सेस ऑफ लायबिलिटीज दॅन असेट्स, म्हणजे काय बाळांनो, देयता या जास्त झाल्या कशापेक्षा, संपत्तीपेक्षा, तर अशा वेळेला ती व्यक्ती बाळांनो दिवाळखोर घोषित केली जाते, म्हणजे इन्सॉल्वंट घोषित केली जाते. आहे नाही, माझ्याकडे संपत्ती आहे 1 लाख रुपयाची आणि लोकांचं देणं आहे 2 लाख रुपये, तर मला बाळांनो निश्चितपणे दिवाळखोर घोषित केलं जाईल, हे आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे कोणत्याच परिस्थितीमध्ये मी 2 लाखाचे पूर्णच्या पूर्ण देयता फेडू शकणार नाही. सो दॅट्स वाय आय एम डिक्लेअर इन्सॉल्वंट. एम आय राईट? ओके. नाव आता मात्र या ठिकाणी ड्रावी जर इन्सॉल्वंट झाला तर काय एंट्री होतात पाहूया. आताच आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं, आता बघितलं रिटायरमेंट. एकाच केसमध्ये बिल रिटायर्ड होते आणि इन्शुरन्स असं होत नाही बघा, दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. आपण दुसरं बिल जेव्हा ॲक्सेप्ट केलं, रिन्युअल बघितलं आपण, रिन्युअल झाल्यावर दुसरं जे बिल आहे ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर एक तर रिटायरमेंट होतं नाही तर इन्शॉल्वंट होतं, दोन्हीपैकी एक. मग इन्शॉल्वंट झाल्यावर पहिली एंट्री बाळांनो होते ती म्हणजे बिल डिसऑनरची, डिसऑनर ऑफ सेकंड बिल, त्याला आपण सेकंड म्हणूयात किंवा न्यू म्हणूयात, न्यू ॲक्सेप्टन्स. दुसरं ॲक्सेप्टन्स काय झालं, डिसऑनर झालं. त्याची एंट्री ड्रावर काय केलं बाळांनो, जी आपण बघितली तीच. काय केलं ड्रावर एंट्री, ड्रावी अकाउंट, ड्रावरच्या पुस्तकात बघूया बघा, हे ड्रावर आणि हा ड्रावी. काय एंट्री केला, ड्रावीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, ही एंट्री करेल कोण बाळांनो, ड्रावर. पण ड्रावी काय करेल बाळांनो, बिल आलं पैसा गेला का नाही, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू ड्रावर अकाउंट, अशा प्रकारची तो एंट्री करेल. बरोबर आहे का. पहिलीची आपण केली होती डिसऑनरची एंट्री बघा, सेल्फ केसमधली डिसऑनरची एंट्री बघा, सेम एंट्री आहे, अशी एंट्री आपण केली असेल. आणि दुसरी एंट्री मात्र बाळांनो कशाची होईल, दुसरी एंट्री जी होईल ती इन्सॉल्वन्सीची. म्हणजे आता तो पैसे देऊ शकणार नाही, म्हणून आता पूर्णच्या पूर्ण तो पैसे देऊ शकणार नाही, म्हणजेच काय होईल, बिल पहिल्यांदा काय होईल, डिसऑनर होईल. ते केलंय आपण. आता नेमकं पैशाची वसुली शेवटी आपण काय करणार, बाबा तो दिवाळखोर झाला, शेवटी जाणार आणि त्याच्याकडून जेवढं शक्य झाले तेवढे पैसे आपण वसूल करण्याचा प्रयत्न करणार. त्याच्याकडे समजा होते 5,000 रुपये, त्याच्याकडे गेलो आपण, आपल्याला कळलं की ड्रावी इज इन्सॉल्वंट, बरोबर आहे. मग गेल्यानंतर त्याच्या घरी गेलो आपण, गेल्यानंतर बघू काय परिस्थिती आहे, तुम्हाला दिवाळखोर झालो, काय आहे ते माझ्याकडे एवढं आहे, घेऊन जा, विषय संपवा. मग आपण 5,000पैकी फक्त त्यातून 2,000 रुपये आपण काय करू शकलो, वसूल करू शकलो, तर त्यातले 3,000 रुपये आपण कोणत्याच परिस्थितीमध्ये आता वसूल करू शकणार नाही. म्हणजे एवढे पैसे आपले काय असे बघा, बॅड डेट्स असतील, म्हणजे लोकांकडनं येणारे पैसे बुडाले, देऊ शकणार नाही तो आता, त्याचा अर्थ पैसे बुडालेच आहे की नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणूया, बॅड डेट्स म्हणूया. म्हणजे कॅश आली आपल्याकडे, कोणती कॅश आली म्हणून बघा बरं, कोणती कॅश आली ती 2,000ची कॅश आली आपण बँक अकाउंट डेबिट. परंतु मात्र किती रुपये येणं होते बाळांनो, 5,000, बाकीचे बुडाले, ज्याला आपण काय म्हणूया बाळांनो, बॅड डेट्स अकाउंट डेबिट. कारण डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस या नियमानुसार आपण बॅड डेट्सला काय करूया, डेबिट करूया. 2 हे सगळं आपल्याला कोणाकडनं मिळणार होतं बाळांनो, ड्रावीकडनं मिळणार होतं. हे कोणाकडनं मिळणार होतं, ड्रावीकडनं मिळणार. बिल, तुमचं बिल, हे बिल इथंच बाळांनो कॅन्सल झालेलं आहे, संपलेलं आहे बिल. इथं बिल आपण डिसऑनर केलं म्हणजे इथंच बिल संपवलेलं आहे, त्यामुळे इथं या एंट्रीपर्यंत बिल राहिलेलं नाही आहे, त्यामुळे इथं बिल येणार नाही बाळांनो. त्यानंतर हा ड्रावी त्याची एंट्री काय करणार, ड्रावी याची एंट्री करेल. त्यानं पैसे दिलेत कोणाला, हो ड्रावरला. किती रुपये दिले नाहीत, परंतु द्यायचे होते दिले त्याला 5,000, पण 5,000 रुपये दिले आहे की नाही. तर तो त्यानं कॅश गेली असे म्हणतो, तो काय म्हणणार माहिती आपण, कॅश गेली असे म्हणेल, कॅश वॉज गोज आउट आहे की नाही. किती गेली कॅश त्याकडून, 2,000 रुपये कॅश गेलेली आहे. परंतु त्याला किती पैसे कमी पडलेले आहेत,
किती कमी पडलेले आहेत 3,000 रुपये. तर त्याच कमी पडलेल्या पैशाला ड्रावर बॅड डेट म्हणेल, तर ड्रा त्याला काय म्हणून डिफिशियन्सी म्हणेल. अंडरस्टँड एव्हरीवन? चांगल्या प्रकारे तुम्हाला कळालं असेल. नाही कळलं असेल तर मला कॉल करून कळवा, मला कॉमेंट करा, व्हॉट्सअपवर सांगा, विचारा मला प्रश्न. तुमच्या प्रश्नासाठी मी फोनची तुमच्या आतुरतेने वाट पाहत आहोत. व्हिडिओ तुम्ही बघत आहात की नाही मला याचंही माहीत नाही, तर परंतु मी तुमच्याकरता करतोय भावानो, बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टी आता मी एक 2-4 दिवसामध्ये एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे तुमच्या सगळ्यांचा, बरोबर आहे की नाही. कारण काही लोक इंटरेस्टेड आहेत, काही लोक इंटरेस्टेड नाहीत. मी म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मी विनाकारण अशी मेहनत करून फायदा नाही, आहे की नाही. म्हणून मला एक काम करायचं आहे की मला पाहणाऱ्यांसाठी फक्त व्हिडिओ करायचा आहे की नाही. मला विनाकारण असा नको आहे. जे विद्यार्थी पाहत आहेत त्यांच्यासाठी मला व्हिडिओ करायचा आहे. केवळ हा टाईमपास नाही आहे, तर तुमच्या जे नुकसान शैक्षणिक होऊ नये यासाठी आपण हा व्हिडिओ करतो आहोत. बस एवढंच आज बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला पुन्हा एकदा अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. ओके, गुड बाय.